तर वेळ जाणार याची काळजी घ्या. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होते. गॉडसन इक्का, अमित दापेदार आणि दुसऱ्या बाजूला उबेद खान अर्थात मुन्ना, ही जोडी मैदानावरती आहेत. ज्या दोन खेळाडूंनी मीरा रोडचं क्रिकेट खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेले आहेत असे दोन खेळाडू आहेत. एक ज्याने ठाण्याची मोठी स्पर्धा गाजवली तर आमिर आहे स्ट्रायकर एंडला. सध्या पंचाकडे इशारा होतोय, लेट्स प्लेचा इशारा झालाय. उत्तन वर्सेस मीरा रोड. पहिला चेंडू लोअर फुट चेंडू होता, ऑफिस ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चुकल्यात, गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजा लेकिन गलती हुई है. चेंडू गेला सर सीमारेषा पार. सौकार. इझी फील्ड करायची होती, तिथून लॉंगनच्या क्षेत्रात चूक झाली. या चुकाही तर मागचा सामना पाहिला, एक सामना एक धाव्यांसाठी काय संघर्ष चालू होता. कडेकडे आपण बघितलं, फ्लिक करायचं होता, अपील दूर झाला, पण सांगता थोडासा पर हाईट फॅक्टरी महत्वाचा आहे. इथून एक उंच पुरा फलंदाज मैदानावरती आहेत. ज्यावेळेला त्याच्या गुडघ्याच्या वर ताईच्या ठिकाणी चेंडू आदळतो, त्यानंतर 4 फुटाचं अंतर यष्ट्यापर्यंत पार करायचं असतं. या सर्व गोष्टी ग्राह्य धरल्या जातात आणि तेच दाखवलं गेलं होतं पंचांनी. पुढ्यातला चेंडू होता, पुढ्यातल्या चेंडूला सरला खेळलाय लंबनच्या डोक्यावरनं. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. थँक्यू. समोरचा पुढ्यातला चेंडू होता आणि पुढ्यातल्या चेंडूला अमित दापेदार यांनी समोर लॉंगनच्या डोक्यावरनं षटकार. बॅट स्विंग होती, थोडं खाली राहिलं. अमीर थोडासा तेज पाहण्याचा प्रयत्न करतात. अमीर चेंडूला थोडीशी उसळी कमी होती, चेंडू खाली राहिला होता. यशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावा धापलकावरती 10-4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आहे इनिंग्स मधला. ऑफस्टम्पच्या बाहेर बराच बाहेर आहेत. पंच वळतात, पंचाकडनं इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एका धावेनेशी धापलक जाऊन पोहोचेल तर 1-1-11 11 वरती. कडक स्ट्रोक, लांबही आहे, दूरही आहे, उंचही आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं अजून एक दिमागदार षटकार. थँक्यू. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्या. 2 षटकार 1 चौकार. अमीर यांच्या बॅटमधनं पायावरचा चेंडू होता, पिक केला, फ्लिक केला,
चेंडूला धाडला स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. अजून एक दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू. पहिलं मोठं षटक आले. मोठं षटक 21 धावांचं षटक ज्याच्यामध्ये 2 चौकार 2 षटकारांचा इथून समावेश होता. आम्ही दाफेदारच्या बॅटमधनं हे 4 फटके आपण आतापर्यंत चर्चा करण्यासाठी भाग पडले. पण चर्चा जास्त करू नका. थोडंसं वेळेवरती सुद्धा लक्ष असू द्या. आणि ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीनं मॅच खेळण्यासाठी येता 5 षटकांचा सामना किमान 2 फ्रंटलाईन गोलंदाज 2 आघाडीचे गोलंदाज तुमचे सेट असावे जेणेकरून वेळेवरती थोडासा गोंधळ उडणार नाही. कारण अशा स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि खास करून समोरचा प्रतिस्पर्धी संघ पाहता तुम्ही थिंक टँक बनवलेले आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, नाणेफेक तुम्ही जिंकले, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ज्यावेळेला घेतलाय त्यावेळेला फ्रंटलाईन गोलंदाज कोण असावे यावरती देखील चर्चा तुम्ही केली असणार. क्रमांक 2 चा गोलंदाज दिलशान येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला आता उबेद खान अर्थात मुन्ना स्ट्रायकर एंडला आहेत. आकुटाप्याचा चेंडू होता. उल केलाय चेंडूला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू गेलाय. पहिला आमिर आता उबेदच्या बॅटमधनं चौकार. धावा झाल्या धावफलकावरती 4 ना 25 25 धावा. कडे थोडंसं लांब न केलं स्टेस केलं होतं थोडंसं. उन्हाळ्यानं जर पाहिलं पण आता थोडंसं स्टेस केलं होतं. थोडीशी बॉडी ताणली गेली होती. पाठचा पाय जागेवरतीच राहिला होता. स्टेस झाला होता थोडा. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावा धावफलकावरती 25. क्लीन बॉल. थोडस शफलवर हात मारून खेळण्याचा प्रायवारचा चेंडू होता. बॅटची फेस लवकर बंद झाली. फ्लिक करायचा होता. पिक नाही करता आला. चेंडू या स्टँडवरती आदळलाय. क्लीन बॉल गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर रियास. स्ट्रायकर आहेत. दुसऱ्या बाजूला दिलशानला यश लाभले. दिलशाननं विकेट प्राप्त केला. उबेद खान यांचा 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. आकुटाप्याचा चेंडू टॉप एट लागलाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॅक टू बॅक. दुसरा धक्का. धक्के पे धक्का. दे धक्का. गॉन. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 25 वरती थांबले धावफलक. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले तर कुणाल. दिलशान बिल्कुल दिल जीता है अपने. शान भी जारी है. इथून
उत्तनची शान ज्याला म्हणूया दिलशान आहे तिथून 2 विकेट घेऊन याने मॅच मध्ये कमबॅक केलं. कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. हॅट्रिकच्या मोक्यावरती हॅट्रिक वरती का बघूया. हवे चेंडू खेळला होता थोडस दुरून लांबून खेळ आहे. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक जाऊन फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यानिशी बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे गेलाय. धावफलक जाऊन पोहोचला 26. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिलशान स्ट्रायकर येईल आता ज्यानं 21 धावा केल्यात. आमिर स्ट्रायकर येईल. आता बॅटची कड आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल. या षटकामध्ये दिलशान बिलकुल आपने दिल जेता शान भी रखी है. दिलशान या मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. या षटकातील 3रा विकेट 3रा गडी गॉन. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे. धावफलकावरती 26 दीपेशजी माने पुन्हा एकदा आमच्याशी जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. समोरच्या कक्षामध्ये दीपेश पुन्हा एकदा आपलंही सहर्ष स्वागत आहे. पहिलं षटक 21 धावांचं स्टार्ट चांगला होता आमिर दाफेदार यांचा. त्यानंतर दिलशानने येऊन या मॅच मध्ये नुसतं कमबॅक नाही केलंय, बिलकुल फाईट बॅक करून त्याला मॅच मध्ये आणून दिले या 3 विकेटनं. जिथे त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 5 धावा खर्चना 3 विकेट प्राप्त केल्यात. 2 षटकांचा खेळ पॉवर प्लेचा. धावफलकावरती धावा द्या 26. मीरा भाईंदरची लढाई आहे. एक भाईंदर उत्तनचा संघ आहे, उत्तन बॉईज, आणि मीरा रोडचा रॉयल स्टनरचा संघ. यस निश्चितच काय फ्लाइंग स्टार्ट दिला होता आमिर दाफेदारनं. समोरच्या बाजूनं त्याचा छपरातोड षटकार जो पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी त्याची राहिली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये दिलशाननं होत्याचं नव्हतं केलं. ते अर्थातच मीरा रोड संघाकरिता केवळ 5 धावा देऊन 3 फलंदाज त्यानं माघारी परतलेत. न्यू बॉलर गोलंदाजी मार्कवरती. राकेश गोलंदाजी करण्याकरता सज्ज होता. उजव्या हातानं ओव्हर दी विकेटचा मारा राकेशचा. पहिला चेंडू अडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं चाललाय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू उचलून फेक करेल. तदवर घेतली गेलेली 1 धाव धावफलकावरती वधारती. धावफलक जाऊन पोहोचते ते 27 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर यश जाधवला वरच्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलंय. जो यश गोलंदाजी करता ओळखला जातो तो यश यावेळेस मात्र फलंदाजीमध्ये दाखल झालाय. यश करिता बॅटची मोठी कड, आतली कड, चांगला झेल एष्ट्यांच्या मागे टिपलाय. संपलाय यशचा खेळ. आणखी एका आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळालं. जिथं पहिल्या षटकामध्ये केवळ षटकार चौकारांची बोलीभाषा फलंदाजांना बोलली, त्यानंतर मात्र विकेटचा पाडा गणू लागलेत ते उत्तनचे गोलंदाज जुनेद. गोलंदाजी माफ करा फलंदाजी करण्याकरता दाखल झाले आहेत. आल्या आल्या यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. धावबादची संधी ऑन. चेंडू 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 पकडला नाही, त्यामुळे मात्र इथं बचावला गेलाय तो जुनेद. आणखी एक गडी बाद बाद होता राहिलाय. काय घडलंय पंचतीतून दर्शवतील. पंच तिथे आहेत. पंच
एक धावे चेंडूवरती पूर्ण झाले. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला 28-28 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न तिथून झाला होता. पण आता चर्चा एक थोड्या वेगळ्या गोष्टीवरती अशासाठी करतो. 15 चेंडूचा खेळ झालाय. पहिले 6 चेंडू म्हणजे खरं 7 चेंडू आहे. आता धावफलक बघितलं तर 28 आहेत. पण पहिल्या 7 चेंडूवरती 25 धावा आल्या होत्या. पहिल्या स्टार्टच्या 7 चेंडूवरती 25 धावा आणि मागच्या 8 चेंडूवरती फक्त 3 धावा आल्यात. 8 चेंडूचा खेळ पाहिला. लास्ट 8 बॉल ट्रॅक जर पाहिलं जिथून आणि त्याचे 4 विकेट आलेत. जे स्कोरर आम्हाला माहिती देखील देतात. मागच्या 8 चेंडूवरती फक्त 3 धावा आणि 4 विकेट आलेत. निश्चित चांगली गोलंदाजी हे त्याचं एकमेव कारण आहे. कुणाल यावेळेस मात्र अडवा बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सिरीजन मध्ये धाडला चेंडू सीमा पार. कुणाल तडियालच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. असं वाटत होतं की जवळजवळ उत्तम संघ पूर्णपणे कमबॅक करतोय, परंतु त्याच वेळ तडाखा दिलाय कुणाल तडियलनं आणि धावफलक 6 फ्लाय केलंय, जाऊन पोहोचलंय ते 34 या आकड्यावरती. चेंडू अजून 2 बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुनश्च एकदा सज्ज होतोय राकेश. गोलंदाजी मार्क वरती कुणाल तडियल करता. स्ट्रायकर एंडकडे कुणाल. यावेळेस गुडघा टेक सिक्सर देख मेरे दोस्त. लगातारचा दुसरा षटकार तडियलनं दिलाय तडाखा. सीमा पार षटकार. थँक्यू. मागचा मॅच जसा आपण पाहिला होता यशमीत इलेव्हनचा रविकांतचा खेळ असा होता. तिथे विकेट गेले होते, त्यानंतर त्यानं षटकार टोकले गेले होते. रविकांतच्या बॅटमधनं ते 2 सिक्सर आपण पाहिले होते. कुणालही तीच बॅटिंग करतोय. 2 षटकार. कोलवाटा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता. चेंडू फील्ड केला जाईल. योग्य वेळेवरती कॉलिंग चांगलं झालंय. नॉन स्ट्राईक गेटच्या फलंदाजांनी सांगितलं नाही, धाव घेण्याची आवश्यकता नाहीये. चांगली बॅटिंग तुम्हीही करतायत, रिक्स आवश्यकता नाही आहेत हे जुनेदनं सांगितलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 40 पहिल्यामध्ये 21, मागच्या मध्ये 5 आणि जे मागचं षटक आले ज्याच्यामध्ये 14. 3 षटकांचा खेळ. धावा येते धावफलकावरती 40. क्या बात आहे. परंतु सध्याच्या घडीला तरुणांच्या गळ्यातलं ताईत जर पाहायला गेलो तर काय तर केवळ टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट. सध्याच्या घडीला गर्लफ्रेंडपेक्षा क्रिकेटला जास्त वेळ देताना पाहायला मिळतात आमचे युवक आणि त्यामुळे टेनिस बॉलचा बोलबाला राहिलाय. यावेळेस दिलशानला दुसऱ्या स्पेलमध्ये आणलंय. कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवलाय. पहिल्या चेंडूवरती जुनेदनं केवळ बॅटनं हवा दिले या चेंडूला. जर पाहिलात तर डॉट बॉल आलाय दिलशानचा. आतापर्यंत जर पाहिलात तर दिलशानचा हा पहिला डॉट बॉल या षटकातला. या अगोदरच्या षटकामध्ये केवळ 5 धावा. यावेळेचा फटका पुन्हा एकदा फसलाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू इन ऍक्शन. झेल पर्यंत पोहोचले परंतु नजर चेंडूवरती नव्हती. जुनेदनं ठरवलं की कुणाल तुमच्याकडे स्ट्राईक ठेवा, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही चेंडूवरती प्रहार करताय ते बघता तुमच्याकडे स्ट्राईक राहणं गरजेचं असणार आहे. धावफलकावरती 1 धाव वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचते ते निश्चित 41 या आकड्यावरती. आणि दिपेजी बऱ्याच खेळाडूंना हे जमत नाहीये की आपला जो खेळाडू इन्फॉर्म आहे त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात, मग त्याचा स्ट्राईक वरती राहणं आवश्यक आहे. त्याच्या बॅटमधनं धावांचा सूर गवसला त्याला. जसं एक मराठी सिरियल सूर नवा ध्यास नवा, आता तिथे सूर गवसलेला असताना त्याला स्ट्राईक देणं आवश्यक आहे. ते जुनेदनं काम व्यवस्थित केले. बॅटच्या थोड्याशा टोला लागलाय. चेंडू बराच वेळ हवेत. झेल इथे जो धोकादायक ठरू शकला असता. दिलशान आला बिलकुल वापिस. दिल जित आहे. विकेटही घेतलाय, दिलही जिंकलाय. विकेट गॉन. कुणाल
41 धावा आहेत. 41 धावा धावपलकावरती असताना राहुल जाधव फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. विशेषतः वरच्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यामध्ये पसंती असते राहुलला. आज थोडासा उशिराने दाखल झालाय आपल्या संघाकरिता 7व्या क्रमांकावरती. रायगड माणगाव परिसरामध्ये देखील चांगलं क्रिकेट हाताळले राहुल जाधवनं. तो राहुल जाधव यावेळेस मात्र आपल्या घरच्या संघाकरिता अर्थातच रॉयल स्टनर मीरा रोड करिता दाखल झालाय स्ट्रायकर एनकडे. यावेळीचा चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं उसळी घेतोय राहुलनं. केवळ बॅटला ऑन साइड वरती फिरवण्याचं काम केलं. चेंडूनं आपलं काम केलं. यष्टीरक्षक आपलं काम करतोय. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मात्र काय कमालीची गोलंदाजी. एका बाजूनं धावा वेगानं येत असताना दिलशाननं दिल जिंकलाय. खऱ्या अर्थानं मनमोहक गोलंदाजी. बॅटची काढा पुन्हा एकदा फ्लॉट फाईन लेगचा खेळाडू. यष्टीरक्षकानं कॉल दिला. चांगला झेल कंप्लीट केलाय. आणखी एका विकेटचं पतन. राहुल आला, राहुल गेला, गॉन. थँक्यू डीजे मास्टर. थोडासा वेळ घेतो. पहिला गोलंदाज या स्पर्धेतला फायपर कंप्लीट करणारा मिळालाय आपल्याला. एकदा बॉल उंच हातामध्ये घेऊन हात वर करायचंय. दिलशान प्रेक्षकांना मानवंदना करायची आहे. क्या बात आहे. 5 विकेट्स दिलशानच्या माध्यमातून. वॉट अ स्पेल. जबरदस्त अप्रतिम लेफ्ट आर्म गोलंदाजी. सुपर पीस ऑफ गोलंदाजी. यावेळेस मात्र आमिर शेख आलाय. चला नाणेफेक करण्याकरिता यावेळेस मात्र यावं लागणार आहे. मगाशी माघारी परतले होते प्रमोद लिली. चला कर्णधार अर्नाळा. तर दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड राई आपला देखील कर्णधार पाठवायचा आहे. या एका षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. प्रथम फेरीचा, पहिल्या फेरीचा शेवटचा अखेरचा सामना. काय गोलंदाजी दिलशानची. आतापर्यंत 11 चेंडू त्याने हाताळले आहेत. धावा केवळ खर्ची घातल्या 6 आणि 5 फलंदाज त्यानं बाद केले आहेत. यावेळेचा फटका जरूर फसला होता परंतु थोडासा क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. केवळ 1 धाव. 2 षटकांचा स्पेल, 7 धावा आणि 5 फलंदाज बाद केल्यात बॉलर दिलशाननं. या स्पर्धेतली अप्रतिम गोलंदाजी त्यानं साकारली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. 42 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 21. दुसऱ्या 3 षटकामध्ये धावा आल्यात 21 आणि गडी बाद झाले आहेत ते तब्बल 6. याला कारण आहे बघा. दिलशानच्या गोलंदाजीचं तर आपण विश्लेषण करा. 2 षटकं, 7 धावा, 5 विकेट. तुम्ही चांगला उल्लेख केला. फायफर म्हणजे एखाद्या गोलंदाजाने 5 विकेट घेणं ना, म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये जितकं शतकाचं महत्व आहे ना, T20 क्रिकेटमध्ये जितकं 50चं महत्व आहे तसंच हे फायफरचं आहे. 2 षटकं तुम्हाला 12 चेंडू हाताळायचे आहेत आणि 12 चेंडू मध्ये ज्यावेळेला तुम्ही 5 गडी घेता अशा क्षणाला ज्यावेळेला स्टार्ट मिळाल्या प्रतिस्पर्धेला आमिर सारखा फलंदाज, त्यानंतर उबेद सारखा फलंदाज, अशा फलंदाज तुम्ही बाद करता. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी दिलशाननं केले. शेवटचा 6 चेंडूचा खेळ राहिलाय. इथून रॉयल स्टनर मेरावरसाठी स्टनिंग होता स्टार्ट. स्टनर तुमच्या नावावरती आहे. स्टनिंग स्टार्ट तिथून होता. फ्लाइंग स्टार्ट तुम्ही केलाय पण मध्ये तुम्ही तुमची गाडी थोडीशी अडकळले. आता शेवटच्या षटकासाठी अडकळणार नाहीये याची काळजी. किमान 10 धावा या षटकामध्ये ना आवश्यक आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राहुल सज्ज होतोय. स्ट्रायकरला फलंदाज आमिर शेख. अजून एक मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षक आणि शॉर्ट फाईनलिंग मध्ये चाललेला की बाबा हा झेल तुझा आहे का माझा आहे. तेरी आहे ये मेरी आहे. बिलकुल गेंद हात में गिरी आहे. विकेट गॉन. अजून एक गडी बाद. थँक्यू. 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर आलाय विवेक शर्मा. फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. कमालीची गोलंदाजी. आज रायनल लत्तूर नाहीये, प्रतीक घाऱ्या नाहीये परंतु जबाबदार पूर्ण गोलंदाजी बाकीच्या गोलंदाजांनी केली. 2 प्रमुख अस्त्र जे वेगवान गोलंदाजीचे आहेत.
चला हरकत नाहीये. पुढील मॅच कडे वळत असताना आपण पाहतोय राहुल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस वेगवान ते सर्रार, क्या बात आहे, काय कमबॅक दाखवलाय. एखाद्या मॅच मध्ये तुम्ही फार कमी वेळा बघता की पहिलं षटक 21 धावाचं आल्यानंतर त्यानंतरच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. हे फार क्वचितच पाहायला मिळतं आणि आज मात्र हे चित्र दाखवलंय उत्तनच्या गोलंदाजांनी. आणि पहा, दिलशानचा विचार केला, राहुलचा विचार केला, वय फार कमी दिसतंय. अगदी 20-22 ते गोलंदाज आहेत आणि परिपक्वता जी आहे ती मात्र वाखाणण्याजोगी आहे. आणखी एक डॉट बॉल, बॅटची कडा. मला वाटतं विकेट किपरचा पण फायपर पूर्ण झाला असावं. तब्बल 5वा झेल त्यांनी यष्ट्यांच्या मागे पकडलाय. आणखी एक गडी बाद. विवेक गॉन. थँक्यू. 8वा गडी बाद. 8वा गडी बाद. 8 गडी बाद. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की एसटीने सुद्धा फायफर म्हणजे 5 झेल आतापर्यंत पूर्ण केल्यात. म्हणजे बॅटच्या कडे लागून बऱ्याच वेळा चेंडू बिहाइंड द विकेट गेलाय. पायावरती चेंडू आदळला गेला होता. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतो. 1 रन धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन बदला 43. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 2 चेंडूचा खेळ आता शेवटचा शिल्लक आहे इनिंग्स मधला. स्ट्रायकरला फलंदाज जुनेद. ओ बॅक टू द बॉलर खेळला होता. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. रिएक्शन टाइम कमी होता त्या गोलंदाजालाही होता आणि आमचे ऑफिशियल पंच आहेत अशोक राऊत सर त्यांनाही कमी होता. इतक्या वेगाने चेंडू त्या दिशेने गेला होता. शेवटचा चेंडू आहे इनिंग्स मधला. आकोटाप्याचा चेंडू आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. सुरुवात चांगली होती 21 ची, पण त्यानंतर मोठी धावसंख्या नाही उभारू शकला. पहिल्यामध्ये 21 आणि बाकीच्या 4 षटकामध्ये 22 अशी कहाणी मैदानावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपत असताना धावफलकावरती 43, 43, 44 धावांचं लक्ष इथून गाठायचं आहे. ते टीम उत्तन बॉईज उत्तनच्या संघाला. खेळाडू कक्ष उत्तन तिथेच आहे. आपण खेळाडू कक्ष दिशेने जा. 2 टीम कर्णधार आपण सुद्धा या. अर्नाळा टीम कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर टीम एसबॉन्ड राई टीम कर्णधार. आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. आदरणीय मोहनजी भोईर साहेब आपणास विनंती करतो आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. प्रेमनाथ भोईर. कालच्या दिवसामध्ये देखील प्रेमनाथ दादा आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. आजच्या दिवसामध्ये देखील ते पुन्हा एकदा दाखल झालेत आपल्यासोबत. एका बाजूला जेम्स बॉन्ड राईचा कर्णधार आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलात तर प्रमोद लिली सैना अर्नाळा संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमनाथ दादा कॉइन शो करतील. पहिल्यांदा एका बाजूला पांजू ग्रामस्थ, दुसऱ्या बाजूला पांजू स्पोर्ट्स. पांजू कोण कॉल करते? येस, राई संघ. पांजू ग्रामस्थ इज दी कॉल अँड पांजू ग्रामस्थ. मला वाटतं गावातच जावं लागलं टॉस बघायला. थँक्यू प्रेमनाथ दादा. आपण असं नसतं व्हायचंय. राई संघ नाणेफेक जिंकताय. निर्णय काय असणार आहे? निश्चित मानाची अभिमानाची स्पर्धा आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीने या स्पर्धेकडे बघताय? ही स्पर्धा खेळायला आम्हाला खूप म्हणजे उत्सुकता असते.
स्पर्धेचं सांगणं काय स्पर्धे चांगलीच आहे. निश्चित समोरच्या संघाला यावेळेस फलंदाजी करायला दिली आहे. साईनाथ तरनाळा एक मोठं नाव आहे वसई तालुक्यातलं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. शुभेच्छा असेल आपणास. प्रमोद, नाणेफेकीचा कौल निश्चितच आपल्या विपक्षामध्ये गेलाय, परंतु खेळपट्टी आता जवळजवळ रंग दाखवते. दिवसभराचा पूर्णपणे अनुभव तुम्ही घेतलाय. कशा पद्धतीनं मैदानावरती फलंदाजी करण्याचा मानस असेल? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. 60+ समोर संघ चांगला आहे, त्या निश्चित त्या अनुषंगाने चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. आणि सध्याच्या घडीला विचार करता तर साईनाथ तरनाळाचे जे यंगस्टर्स आहेत म्हणजे 40च्या जवळ आहेत, परंतु परफॉर्मन्स अगदी तरुणांना लाजवेलच आहे. कशा प्रकारे राहिली यावर्षीची कामगिरी संघाची? चांगली राहिले भरपूर. आत्ताच्या शेवटच्या अंगामध्ये आम्ही खूप चांगली कामगिरी केली आहे. सेमीफायनल, फायनल, उपविजेता सर्व ठिकाणी आम्ही जिंकत आलो. शुभेच्छा असतील आपणास देखील. तर या मॅचचा आपण लेखाजोखा पाहिलं, त्यानंतर आपण नेक्स्ट टॉसमध्ये जेव्हा पाहिलं जेम्स बॉन्ड राईनं नाणेफेक जिंकली आणि त्यांनी सांगितलं आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. तर एका बाजूला साईनाथ तरनाळा संघ फलंदाजी करेल. जाऊया चालू मॅचकडे, ज्या ठिकाणी रॉयल स्टर्न मीरा रोड पुन्हा एकदा सज्ज झाले 2 हात करण्याकरिता उत्तम बॉईज उत्तम संघासमोर. परिसरामध्ये रबर बॉलची स्पर्धा होती आणि त्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये एका संघातून खेळत असताना, मीरा भाईंदर बॉईज संघातून खेळत असताना मॅकमिलन गोविंद आणि अमीर दाफेदारनं जे काम केलं होतं त्यावेळेस या दोन्ही खेळाडूंचा डंका मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरू झाला होता. आणि अगदी त्यावेळेस यंग ब्रिगेड तो संघ अगदी चांगली कामगिरी करत असताना आपल्या नावाचा त्या ठिकाणी दबदबा त्यांनी राखला होता. नाही, 1 वर्ष अगोदरची आपण प्रहार चषक गोरेगावची स्पर्धा जरी पाहिली ना, तिथून मॅकमिलन गोविंदची बॅट म्हणजे क्वालिफायच्या दिशेनं जाताना NP स्पोर्टचा संघ आपण पाहिला होता बेळचा, आणि त्यावेळेला सुद्धा मॅकमिलन गोविंदची बॅट तिथे काय तलपली होती त्या गोरेगावच्या मैदानावरती ते पाहिले. एकमेकाच्या जोडीनं कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत, एकमेकाच्या साथीने खेळले आहेत. आता एकमेकाचे अपोनंट खेळायचे आहेत, मजा येणार या मॅचला. येस, लेट्स प्ले. पुन्हा एकदा आपण तांत्रिक बिघाडानंतर जोडले गेलो आहोत. पंच सांगतायत सुरू करूया खेळाला. अशोक राऊत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्ट्रायकर एंडकडे मॅकमिलन गोविंद, तर गोलंदाजी मार्कवरती आमिर दाफेदार. पहिला चेंडू हलक्या हाताने केव्हा स्टिअर केलाय, गली रिजन मध्ये ढकललाय चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल, तद्वर 1 धाव जी निश्चित पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावफलकावरती धावांचा श्री गणेशा फलंदाजी करणाऱ्या उत्तम बॉईज उत्तम संघाकरिता. आणि 2 संघ बघितले म्हणजे मीरा भाईंदरचा आम्ही उल्लेख केला, जसं आपल्या परिसरामध्ये नालासोपारा वसया विरार आहे ना, तसं आहे. अंतर फार नाहीये क्रिकेटमध्ये, अंतर सुद्धा फार नाहीये. दोन्ही बाजूला चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. आणि जसं मीरा भाईंदरची प्रीमियर लीग चालते त्यामध्ये सुद्धा हे एकमेकांच्या सोडीनं, एकमेकांच्या साथीनं, एकमेकांच्या अगेन्स्ट बऱ्याच वेळेला आमने सामने खेळले आहेत. त्यामुळे हा सामना जरी कमी धावसंख्येत असला तरी कदाचित हा रफ अँड टफ होऊ शकेल. त्याची चुणूक इथून आमिरनेही दिले या षटकामध्ये. गती परिवर्तन केलं होतं, ओळखलं अभिषेकनं, आणि इथून मात्र पांजूतून चेंडू नायगावच्या दिशेनं ट्रॅव्हल होईल. सीमारेषा पार अभिषेकच्या बॅटमधून आलेला षटकार. थँक्यू. ओळखलं होतं जसं नक्कीच तुम्ही उल्लेख केला की चेंडूचा टप्पा लवकर पीक केला, वेगामध्ये थोडासा बदल केला गेला होता. आमिरनं पीक केलं या चेंडूला. आपण जसं उत्तम संघाचा उल्लेख केला, मॅकमिलन गोविंदवरती बऱ्याचसा हा संघ फिरतोय, पण अभिषेक असतील, नवीन असतील, या खेळाडूंनी सुद्धा अपेक्षित कामगिरी केलेली आहे, लक्षवेधी कामगिरी नेहमीच केलेली. अभिषेकच्या बॅटमध्ये अजून एक दिमागदार फटका, स्क्वेअर लेग ऑनलाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावफलकावरती धावा झाल्या त्या 13. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, थोडासा पुश करो और कुछ रहो या पद्धतीने झाले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 14-14 पाटला काय 44 धावांचा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती 14. निश्चित जो प्रयत्न
अभिषेकनं मैदानामध्ये चालवलाय, कौतुकास्पद आहे. अमीरच्या विरोधामध्ये हल्ला त्यानं केलाय. मॅकमिलन कोविन यावेळेस मात्र सफल झाले, जागा बनवली, उडवलाय चेंडू. अभिषेकच्या साथीनं मॅकमिलन देखील दाखल झाला शर्यतीमध्ये. सीमा पार मिड विकेटच्या बाउंड्री लाईन पलीकडे जाणारा षटकार. थँक्यू. कहाणी तीच आहे. इथून रॉयस टर्नर तुम्ही 21 केल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना त्याने 20 केल्यात. आता दुसरं षटक दिलशाननं जसं हाताळलं गेलं होतं तसं षटक जर हाताळलं गेलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकेल रॉयस टर्नरचा संघ. 24 चेंडू आणि इथून 24 धावांची आवश्यकता आहे. दानिश तिथे दिलशान होता, ते सुद्धा डी वर नव्हता. आता दानिश सुद्धा डी आहे. त्याने डॉमिनेट केलंय. दिलशाननं डॉमिनेट केलं होतं. आता दानिश तुम्हालाही करायचंय. प्रतिस्पर्ध्याला तुम्हाला डॉमिनेट करायचं, विकेट पाहिजे. तसं षटक दिलशाननं हाताळलं, तसं षटक आलं तर मॅच मध्ये तुम्ही येऊ शकाल. तर दुसऱ्या बाजूला चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात इथून उत्तन बॉयज उत्तनने केलेले आहेत. अभिषेक आणि दुसऱ्या बाजूला मॅकमिलन गोविंदनं चांगला स्टार्ट मिळवून दिलाय. वेगवान चेंडू हाताळला गेला होता. थोडासा बाजूनं जसा काय लागलाय, नाही लागलाय. पंचाचा इशारा तिथून झाला, व्हाईट बॉलचा इशारा. एक रन ऍड होईल धावफलकावरती. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 21-21. व्हाईट बॉलनं धावफलकावरती अतिरिक्त धाव गणली जाईल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर आता 21 पूर्ण झाले. एक षटकाच्या समाप्तीनंतर आता 21 मात्र पूर्ण होत आहेत. पुनश्च एकदा दानिश लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. आणखी एक वेगवान चेंडू, परंतु पुन्हा एकदा गतिहीन, यावेळेस दिशाहीन. व्हाईट बॉल, बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या वधारली जाते. धावफलक पोहोचलं जाते 22 या आकड्यावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर क्रीजचा थोडासा बाहेरनं हा चेंडू हाताळला गेला होता तो दानिशनं, त्यामुळे चेंडू बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. 2 स्क्वेअर चेंडू, 2 व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. फुलटॉस बॉल होता, खेळायचा होता लेग साईडच्या दिशेनं. स्क्वेअर बॉर्ड लाईन जवळ फील्ड केलं जाईल या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावनेची धावफलक जाऊन पोहोचलाय 23-23. 23 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र दानिश थोडासा दिशाहीन ठरतोय. मॅकमिलन कोविन सज्ज होत असताना स्ट्रायकरकडे पाहायला मिळतात. 23 धावा झाल्यात म्हणजे निम्म्या धावा झाल्यात. अजूनही निम्म्या धावांची आवश्यकता आहे. 44 धावांचा पाठलाग करतोय आपण, पाहतोय, अनुभवतोय. पांचू ट्रॉफी 2024. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा केवळ दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मागच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण झाली, दुसरी करता परतल्या. दुहेरी धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणखी एकदा व्हाईट बॉल. या व्हाईटच्या 3 धावांनी धावफलक वधारलं जाते. धावफलक पोहोचलं जाते 26 या आकड्यावरती. एक्स्ट्रा रन या षटकामध्ये भरपूर आल्यात. व्हाईटनं भरपूर धावफलक थोडासा पुढे गेलाय. जी आवश्यकता होती हे षटक थोडंसं टिचून माराव करायचा होता. एक्स्ट्रा 5 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. तो टिचून मारा करायचा होता. दानिशला एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं डाऊन द विकेट. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता. मिड ऑफला बीट करतोय. थोडंसं आउटफील्ड मध्ये आपण मिड ऑफला बीट करतोय. चेंडू चाललाय सीमारेषेजवळ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय मॅकमिलन गोविंद. या 2 धावांनीशी धावफलक जाऊन पोहोचल्या 28-28 वरती.
28 धावा धावफलकावरती. इथून जर पाहिलं तर अजूनही 26 धावांची गरज आहे. थोडंसं मॅचमध्ये घट्ट राहणं गरजेचं असणार आहे, मनोबल थोडंसं उंचावणं गरजेचं असणार आहे, कारण इथून अजूनही 26 धावा आहेत आणि षटक जर पाहिलात तर क्रमांक 2चं सुरू आहे, त्यामुळं या षटकामध्ये धावा अजून थांबवणं गरजेचं असणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र पहा चांगल्या पद्धतीनं बॅटवरती घेतला चेंडू. तसं पाहिलं तर जास्त शफल झाले होते, परंतु फटका अगदी टाइम करून खेळण्याचा प्रयत्न केला मॅकमिलनने. ही खासियत आहे मॅकमिलनची, चेंडूच्या रेंजवरती लाईनवरती खेळतात आणि त्यामुळं अगदी चांगली फटकेबाजीची निवड आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. फटक्यांची निवड आहे आणि चेंडूची पारखी आहे, मग लवकर ओळखतात चेंडूचा टप्पा. जो मागचा जसा आपण पाहिला तर लोअर फुलटा चेंडू, ज्या चेंडूला थोडंसं फ्लिक ऑफ द रिक्स खेळलं होतं स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. अभिषेकच्या बॅटमधनं मोठा फटका, पुलचा फटका मिड विकेट च्या क्षेत्रामध्ये, चेंडू सीमारेषा पार, षटकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. इथून फुटतो चेंडू, पायावरचा चेंडू होता, थोडस मनगटाच्या साईनं बोलवण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग चेस फॉर द फिल्डर म्हणूया, फार मोठा चेस होता. तिथून 2 धावा या चेंडूवरती. तिसरी धाव देखील पूर्ण गेली या चेंडूवरती. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 6 धावा दूर आहे टीम उत्तन बॉईज. निश्चित या चेंडूवरती सामना संपवण्याचा जरूर प्रयत्न होणार आहे, कारण जर पाहिलात तर एकंदरीत केवळ 6 धावांची गरज आहे, त्यामुळं मॅकमिलन आता थांबेल असं वाटत नाहीये. अजूनही चेंडूचा विचार केला तर भरपूर शिल्लक आहेत. हो, यावेळेस मात्र लो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, वेग जास्त होता त्यामुळे बॅटवरती आलेला नाहीये चेंडू. डॉट बॉलची सांगता, षटक क्रमांक 2ची समाप्ती, 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा, 38 धावा धावफलकावरती. 6 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड, चेंडू गेलाय 1 2 3 चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. बॉबी आले होते जे गोलंदाज आता 2 धावा दूर आहे. 2 धावा हव्यात जिंकण्यासाठी उत्तन बॉईज. उत्तनला यानंतरचा होणारा सामना राई संघ आणि साईनाथ अर्नाळा. जेम्स बॉन्ड राई, साईनाथ अर्नाळा 2 संघादरम्यानचा हा सामना आहे. 1 धावेची आवश्यकता आहे उत्तन बॉईज. उत्तनच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 43 धावा केल्या तर 44 धावांचं आव्हान. ऑफस्टोपच्या बाहेर चेंडू होता, फटका फ्रंट फूट वरती जाऊन हा फटका खेळला होता. चेंडू गेलाय सीमारेषा पार. हा विजयी चौकार आलाय मॅकमिलन गोविंदच्या बॅटमननं आणि उत्तम बॉईजनं उत्तमरित्या खेळून या सामन्याला जिंकलाय, विजयी झालाय. थँक्यू. अगदी साजेसं संगीत, वाट लावली ज्या गोलंदाजानं फलंदाजांची. तो गोलंदाज दिलशान आहे या मॅचचा हिरो. चला या दिलशान, व्हॉट अ स्पेल. 2 षटक, 7 धावा आणि 5 फलंदाज ज्यानं बाद केले आहेत तो दिलशान आहे. उत्तन बॉईज उत्तन संघाचा सामनावीर.
ड्रेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. राई संघ आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत, ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी इन दिस टुर्नामेंट. पांजू स्पोर्ट पांजू आयोजित ही पांजू ट्रॉफी या स्पर्धेसाठी कित्येक लोकांचं योगदान आहे. प्रत्येकाने दिलेल्या मदतीचा हात आहे. आर्थिक सहाय्य देखील कित्येकाने या स्पर्धेसाठी दिलेले आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वाटा आहे तो विजय शेठ गोविंद पाटील यांच्या. प्रत्येक स्पर्धेसाठी एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच आपण त्यांचं नाव घेतलं